शिंदखेडा तालुक्यातील दत्तवायपूर ते खलाणे या रस्त्यावर सध्या स्टोन क्रशर वाहतुकीने अक्षरशः उच्छाद मांडला आहे। परिसरात कार्यरत असलेल्या कायदेशीर व बेकायदेशीर स्टोन क्रशरमधून खडी व बारीक दगड वाहून येणाऱ्या डंपर व ट्रॅक्टरची मोठी वर्दळ सुरू आहे। मात्र या अवजड वाहनांकडून नियमांची सर्रास पायमल्ली होत असून वाहनांवर ताडपत्री न लावता वेगात खडी वाहतूक केली जात असल्याने मोठ्या प्रमाणात खडी थेट रस्त्यावर सांडत आहे। यामुळे दत्तवायपूर खलाणे रस्ता अक्षरशः खडीने भरून गेला असून रस्त्यावरून वाहन चालविणे धोकादायक बनले आहे। विशेषतः दुचाकीस्वार घसरून पडण्याचे प्रमाण वाढले असून रात्रीच्या वेळी हा रस्ता मृत्यूचा सापळा ठरत आहे। काही ठिकाणी अपघातात नागरिक जखमी झाले असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे। या बेजबाबदार वाहतुकीचा फटका केवळ प्रवाशांनाच नव्हे तर शेती कामासाठी वापरल्या जाणाऱ्या मुक्या जनावरांनाही बसत आहे। अणकुचीदार खडी पायात टोचल्याने बैल व इतर पाळीव जनावरे जखमी होत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानही होत आहे। धक्कादायक बाब म्हणजे खडी वाहतूक करणाऱ्या अनेक वाहनांना नंबर प्लेटच नाहीत किंवा त्या जाणीवपूर्वक काढून टाकण्यात आल्या आहेत। यामुळे अपघातानंतर संबंधित वाहनांची ओळख पटवणे कठीण बनले आहे। या वाहनांमधून निघणाऱ्या काळ्या धुरामुळे परिसरात हवेचे प्रदूषणही वाढले आहे। केंद्रीय मोटर वाहन कायद्यानुसार आवश्यक प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र नसतानाही ही वाहने रस्त्यावर धावत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। याबाबत वारंवार तक्रारी करूनही महसूल व संबंधित प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। प्रशासनाने तातडीने खडी रस्त्यावरून हटवावी, विना नंबर प्लेट व नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। वेळीच दखल घेतली नाही तर दत्तवायपूर व खलाणे परिसरातील नागरिक तीव्र आंदोलन छेडतील असा इशाराही देण्यात आला आहे। उद्यापासून सुरू होत असलेल्या 12वीच्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना मनपूर्वक शुभेच्छा। आत्मविश्वास ठेवा, अभ्यासावर विश्वास ठेवा, तणावापासून दूर राहा आणि प्रश्नपत्रिका शांतपणे सोडवा। तुमच्या कष्टांना नक्कीच यश मिळेल। बेस्ट ऑफ लक। शिंदखेडा तालुक्यातील दत्तवायपूर व चांदवड शेतशिवारात रानडुकरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून रब्बी हंगामातील उभ्या पिकांचा फडशा पाडला आहे। मका, हरभरा व गहू या पिकांवर रानडुकरांनी केलेल्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे। अगोदरच अवकाळी पावसाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांवर आता रानडुकरांच्या उपद्रवामुळे दुहेरी संकट कोसळले आहे। रात्रीच्या वेळी शेतात घुसून रानडुक्कर कळपाने उभी पिके अक्षरशः फस्त केल्याचे चित्र आहे। काही शेतांमध्ये तर पिकांचे मुळासकट नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरले नाही। या घटनेमुळे दत्तवायपूर परिसरातील शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे। संबंधित विभागाने तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी जोरदार मागणी होत आहे। श्रावण कृष्णा पाटील, रावसाहेब बंडू पाटील, लहू पाटील, लीलाधर नथू पाटील यांच्या शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी रानडुकरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे। स्वराज वॉशिंग सेंटर, धुळे शहरात प्रथमच TDS, pH मेंटेन, RO पाण्याने व 6 mm विस्कोसिटी शॅम्पूने एकदा आपली स्वप्नातली कार वॉशिंग करून बघा। स्वराज वॉशिंग सेंटर सदैव आपल्या सेवेत, 14 तास उपलब्ध। 6 फुटापर्यंत गाडी लिफ्टिंगची व्यवस्था, होम वॉशिंग, प्रशिक्षित स्टाफ, वेटिंग रूम, वायफाय फ्री, पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस उपलब्ध। आपल्या कारचे संपूर्ण इंटेरियर वॉशिंग केले जाईल। एकदा अवश्य भेट द्या। पत्ता: गोंदूर विमानतळ रोड, मनोरंजन हॉटेल जवळ, छत्रपती नगर शेजारी, वाडी भोकर। संपर्क: 86 25 97 09 48।